काय म्हणणार दंगल मारी उद्या मराठा कुणबी आपल्या जातीचा वरायला बिलकुल होणार. अरे मराठ्यांच्या जातीचा होता तर मराठ्याला आरक्षण का मागावं लागलं होतं? 14 मुख्यमंत्री तुमचे झाले मराठ्यावर, तुम्हाला आरक्षण का मागावं लागलं? त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून बांधवांनो, राष्ट्रीय समाज पक्ष ज्याला तिकीट देईल तोच माझ्या जातीचा, तोच माझा भाऊ आणि तीच माझी आई, ही भूमिका आपण केली. तुम्ही जर म्हणणार काँग्रेसमधून आमच्या जातीचा उभा राहिलाय आणि जानकर साहेबांनी दुसरा माणूस दिलाय, जानकर साहेबांवर जर तुम्ही प्रेम करत असाल तर आम्ही दगड जर दिला तर दगडाला तुम्ही आमचा खासदार केला पाहिजे. तुम्ही फसला. तुमचाच आमच्या जातीचा भाजपात येणारा म्हणणार समाजाने मतदान दिलं पाहिजे आणि त्याला चालवणारा वेगळा असणार. तू त्याला काय नुसता नावाला छूट तिथे पॉकेट करून काँग्रेसचा चमचाही तुमच्या समाजाचा आणि तो चमचेगिरी खेळत आम्हाला असं केलेलं आहे. कोण शिवसेनेचा दलाल येईल, कोण राष्ट्रवादीचा चमचा येईल, त्या चमच्यांच्या पासून सावध राहा. तुम्हाला धोका होणार आहे. धोका. तुमच्या विकासाचा मौका पाहिजे असेल तर तुम्हाला आपली पार्टी सोडावी. आज ओबीसीचे मेळावा भरपूर होतात. ओबीसीची दिशा कुठे आहे? पतार कुणा टाकणार, पतार कुणा टाकणार. परत माणसं साहेब तुमचा विचार चांगला आहे हो, पण तुमचा माणूस येत नाही. एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती ही चर्चा चालत. तो विचार तुम्ही करू नका. राष्ट्रपा देखील एक दिवस दिल्लीवर राज्य करणार आहे. विश्वास काही चांगले अधिकारी त्यांना मला आताच कामाला लागत तिकीट देऊ. काही काळजी करू. आमची काय पुढे जायचं होणार नाही. आलायसाठी माझ्याकडे माणसं आहेत ती बघणे म्हणलं नाही. आम्ही आता काय नाही तुम्हाला कोणता वाईट म्हणणार नाही. आमची रेस वाढवणार आहे. आमचीच रेस वाढवायची आणि आमची ताकद किती आहे, कुंकुम किती आहे ते आम्हाला बघायचे 5 वर्ष. काय फरक पडत नाही. म्हणून 288 विधानसभा तयार करण्याचं काम चाललेलं आहे. ज्या तालुक्याला जिल्ह्यातील त्या तालुक्याला संधी असणार आहे म्हणून कार्यकर्त्यांनी विचार करावा आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपण जिने आपल्याला हे दिलं नाही म्हणून त्याच्यावर टीका टिप्पणी नाही करायची. तुम्ही काय करायचं हे बघितलं. प्रत्येकाचा पक्ष काय असतो ती त्यांची माणसं घेत असतात. त्यामुळे तुम्हाला जिल्हा न्यायालय मिळणार नाही, तुम्हाला कुठं काय मिळणार नाही. आणि आपल्या पक्षाचा सारा घेऊन काही आपला दुसऱ्या पक्षाची लोक तुम्हाला मदत करणार आहेत त्यांच्यापासून मी सावध राहा. त्यांच्यापासून मी सावध राहा. त्यांना म्हणायचं बाबा रे तू एक आमच्या आईला राहा नाही तर तू त्याच्या आईला राहा, तुझ्याबद्दल दुःख नाही. म्हणून ह्यांच्यापासून अशा कार्यकर्त्यांना सावध राहो. आपला पक्ष वाटण्याची भूमिका करा तर तुमचं हित आहे. नाहीतर आणि ह्यातून या आजचा विदर्भाचा मेळावा आपण ज्या राज्यात प्रदेशात कमी आहे तिथं व्हायचा भेट घ्यायची भूमिका आहे. ते काम मराठवाड्यात कमी होते काय, मुंबई मनात कमी आहे, पाहिजे तसं पश्चिम महाराष्ट्रात वाढत नाही. ह्याचं चिंतन आपण म्हणून केलं. म्हणून बांधवांनो युती 288 घडवणार आहे. भाषण करणं सोपं आहे. 288 मध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले पाहिजे. मला माहित आहे काही ठिकाणी तुमच्यावर तुला 10,000 मतं पडतील, काही ठिकाणी 1,00,000 मतं पडतील, काही ठिकाणी 65,000 मतं पडतील. आणि 10 आमदार येऊ द्या, एकावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचाच मुख्यमंत्री होत आहे. ते काय करायचं? माझ्याकडे एक आमदार होता, 1.5 मंत्री घेतली कॅबिनेट राज्यामध्ये. तुम्ही मला 10 आमदार द्या, राष्ट्रपती मला मुख्यमंत्री द्यायची करतो आमदार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.